आज अर्थसंकल्पावर चर्चा करताना काही मुद्दे मला सभागृहाच्या लक्षात आणायचे आहेत. कशा प्रकारे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विस्तारित होते हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज जगाच्या अर्थव्यवस्थांचा विचार आपण केला आणि महाराष्ट्र हे जर वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातली 30वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था राहिली असती. आणि आता आपण जर विचार केला तर पहिले 35 देशांचा जर आपण विचार केला तर आपण कुठल्या देशांना मागे टाकलाय? महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, बांगलादेश या सगळ्या देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे. आणि जर आपण आपला ग्रोथ रेट सस्टेन करू शकलो तर पुढच्या 2 ते 3 वर्षात UAE आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील आपण मागे टाकू. आपला विस्तार त्यांच्यापेक्षा देखील मोठा होईल. आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपली ग्रोथ कशी आहे तर जयंतराव 2013-14 साल एक बेस इयर म्हणून मी म्हणतो, असं काही कंपॅरिझन नाही, 10 वर्षाचं काहीतरी थोडं आपलं सांगायचं म्हणून. तर 13-14 साली एकूण आपला जो GSDP किंवा GDP होता राज्याचा तो 16 लाख कोटी होता. 10 वर्षामध्ये 16 लाख कोटी. महाराष्ट्र निर्माण झाल्यापासनं तर 2013-14 पर्यंतचा महाराष्ट्राचा GSDP 16 लाख कोटी आणि गेल्या 10 वर्षात आम्ही 16 लाख कोटीवरनं 51 लाख कोटी रुपयावर पोहोचलो. प्रभूसाहेब 3 पटींपेक्षा जास्त ही आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सरत्या वर्षामध्ये देशाच्या GDP पेक्षा आपला GDP ग्रोथ हा जास्त आहे. आपण 7.9% या दराने विकसित झालो आहोत. हा स्थिर किमतीवर आहे. आणि चालू किमतीचा विचार आपण केला तर 10.4% या दराने महाराष्ट्राचा विकास दर हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मग साधारणपणे राज्याचं दरडोई उत्पन्न देखील 3,17,800 रुपयावरनं 3,47,903 रुपये एवढं वाढलेलं दिसतं. आता या ठिकाणी दरडोई उत्पन्नामध्ये हे खरं आहे की महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावर आहे मोठ्या राज्यांमध्ये. पण आपण जर एकूण विचार केला तर आपली GSDPची ग्रोथ आणि आपला साईज, आपण देशातलं पॉप्युलेशन वाईज 2ऱ्या क्रमांकाचं राज्य आहोत. या दोन्हीचा रेशोचा जर आपण विचार केला, कारण आपल्याला कल्पना आहे की जेवढं मोठं राज्य असतं तेवढा विकासाचा दर कमी असतो. पण महाराष्ट्राने तो मेंटेन ठेवलेला आहे. हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण जर विचार केला तर आपण कर्जाचंही नेहमी बोलतो, मी कर्जाच्या संदर्भात पुढे बोलणारच आहोत. पण आज देशाच्या GDP मध्ये म्हणजे ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9.5% आहे त्याचा देशाच्या GDP मध्ये हिस्सा हा 14.3% आहे. आणि देशाच्या GDPत सर्वाधिक हिस्सा असलेलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे. देशातील FDI मध्ये आपण नंबर 1 आहोत. देशातल्या ऑइल व्यतिरिक्त निर्यातीत आपण नंबर 1 आहोत.
सॉफ्टवेअर निर्यातीत आपण दुसरे आहोत, देशाच्या स्टार्टअपमध्ये आपण नंबर 1 आहोत, देशाच्या युनिकॉर्नमध्ये आपण नंबर 1 आहोत, बँकांच्या ठेवीत आपण नंबर 1 आहोत, बँकांनी वाटलेल्या कर्जाच्या संदर्भात देखील आपण नंबर 1 आहोत, जीएसटी संकलनातही आपण नंबर 1 आहोत. आणि एवढंच नाही तर देशाच्या फॉरेस्ट ऑफ इंडिया रिपोर्ट प्रमाणे वृक्ष आच्छादनातही आपणच नंबर 1 आहोत. ही देखील अत्यंत समाधानाची बाब आहे. आणि मग आपण या ठिकाणी असं म्हणतो की 3 लाख कोटीहून 10 लाख कोटीवर डेट झालं. आता जेव्हा आपलं उत्पन्न 16 लाख कोटी होतं तेव्हा आपल्यावरचं कर्ज जवळपास 3 लाख कोटी होतं. आज आपलं उत्पन्न 51 लाख कोटी आहे आणि आपलं कर्ज 9.32 लाख कोटी आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस वाढलेल्या कर्जाचा आकडा सांगतो त्यावेळी आपण वाढलेल्या उत्पन्नाचा आकडा सांगताना मात्र अखडता हात घेतो. स्टॅटिस्टिक्स हे एकतर्फी मांडलं तर असं वाटतं की काहीतरी डोंगर उभा होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, डेट टू जीडीपी रेशिओ. आज आपण बघा देशामध्ये महाराष्ट्राचा डेट जीडीपी रेशिओ 18.2% आहे आणि तो पुढच्या वर्षी वाढून आपल्याला 20% दिसतोय. पण तो 20% राहणार नाही आहे. याचं कारण आता नवीन टेक्निकॅलिटी प्रमाणे जे 70,000 कोटी रुपये केंद्र सरकारने कर्ज घेतलं आणि केंद्रच परत दाखवणार आहे, देणार आहे, आपल्याला द्यायचे नाही आहेत, ते आपल्याला कारण आपल्या राज्याकरता त्यांनी ते घेतलं कोविडच्या काळातलं, ते आपल्याला दाखवावं लागणार आहे. म्हणून तो 20 दिसतोय पण तो 20 राहणार नाही आहे, तो कमीच राहणार आहे. आता आपल्याला कल्पना आहे की एखाद्या राज्याच्या संदर्भात राज्याची अर्थव्यवस्था चांगली याचे जे परिमाण आहे त्यातलं एक परिमाण आहे की देशाच्या सकल उत्पन्नाच्या किती टक्के त्या राज्याचं कर्ज आहे. आणि आपण साऊंड राज्य कुठलं म्हणतो तर 25%च्या आत ज्यांचं कर्ज आहे ते चांगले राज्य आपण असं म्हणतो. महाराष्ट्राचं ते 18.1% आहे. आणि हे का महत्वाचं आहे, देशामध्ये आपल्यापेक्षा चांगलं डेट जीडीपी रेशिओ हा 2च राज्यांचा आहे. त्यातलं एक ओडिसा आहे जे छोटंसं राज्य आहे, त्यांचा 13.1% आहे. दुसरं गुजरात आहे ज्यांचा 15.3% आहे. बाकी जर आपण बघितलं काय परिस्थिती आहे बघा, मध्य प्रदेश 30%, राजस्थान 36.8%, पंजाब 46%, हरियाणा 25.5%, हिमाचल प्रदेश 39%, उत्तराखंड 28.2%, बिहार 35%, झारखंड 27%, त्यानंतर पश्चिम बंगाल 38%, मेघालय तर छोटे राज्य सोडून देतो ते सगळे 37च्या वर आहेत. मग इकडे आपण आलो खालची राज्य जी तुलनेनं फायनान्शियली साऊंड मानली जातात अशी जी काही राज्य आहेत त्याही राज्यांचं आपण बघा, आपण 18%वर आहोत. तेलंगणा 23.8%, कर्नाटका 23%, आंध्र प्रदेश 33%, केरळा 36% आणि तमिळनाडू 25.6%. म्हणजे डेट जीडीपी रेशिओमध्ये आपण जर विचार केला तर कर्ज हे आपल्या सकल उत्पन्नाशी तुलना केल्यानंतर आज या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यात चांगली वित्तीय स्थिती आपली आहे. आणि मोठ्या राज्यांमध्ये तर निश्चितपणे ते 36% पोहोचले आहेत आणि आपण आजही 18% आहोत. आपली कर्ज घेण्याची क्षमता ही अजून भरपूर आहे. कर्ज वाढतं आहे याची चिंता करण्यापेक्षा कर्ज कुठे खर्च होत आहे याची चिंता करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तेही मी पुढे सांगणार आहे की आपण काय नेमकं केलंय. आता परिवर्तन कसं कसं होत गेलंय तेही मी आपल्या समोर मांडतो.
आता केंद्रीय करातनं मिळणारा हिस्सा हा केंद्रीय करातनं आपल्याला 2013-14 साली किती पैसे मिळायचे? 16,588 कोटी. ते 16,588 कोटीवरनं 25-26 मध्ये किती झाले? 87,903 कोटी. म्हणजे 5 पटीपेक्षा जास्त. 10 वर्षात 5 पटीपेक्षा जास्त. आणि मला आनंद वाटतो की 16व्या वित्त आयोगाची जेव्हा 8 मेला बैठक झाली होती त्यावेळी आपण व्हर्टिकल डिव्होल्युशनमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. आपल्याला माहिती आहे जयंतराव की गाडगिल मुखर्जी फॉर्म्युला हा आजही चाललेला आहे. इन्कम डिस्टंट मेथड जो त्या काळात आला तो इन्कम डिस्टंट मेथड. महाराष्ट्रासारख्या राज्याला ज्याचा GDP जास्त आहे त्याला त्याचं नुकसान आहे. पण आता देशाचा विचार करता सगळ्या सरकारांनी इन्कम डिस्टंट मेथडच त्या ठिकाणी कायम ठेवला. फक्त त्याच्यावर GDPला देणारे मार्क्स हे थोडे थोडे कमी होत गेले, त्याचा आपल्याला फायदा मिळाला. आता आपण यामध्ये कामगिरी आणि कार्यक्षमता हॉरिझॉन्टल डिव्होल्युशन अशी मागणी केली होती. ती आपली मागणी केंद्र सरकारने स्वीकारली आणि त्यामुळे 90,000 कोटी रुपयाचा फायदा आता आपल्याला या माध्यमातून होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला ते पैसे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता केंद्र सरकारकडनं जे सहाय्यक अनुदाने मिळतात त्याचाही विचार केला तर 13-14 साली ही सहाय्यक अनुदाने 13,241 कोटी मिळायची. 13,241. ती आता झाली 68,000 कोटी रुपये वार्षिक. म्हणजे हे पण जवळपास 5 पट या ठिकाणी त्याच्यात वाढ झाली आहे. आणि आपण जर या ठिकाणी विचार केला तर दुसरं महत्वाचं निकष काय आहे की एखाद्या अर्थव्यवस्थेकडे पाहत असताना डेट GDP रेशिओ सोबत राजकोषीय तूट ही 3% आत असली पाहिजे असं आपण या ठिकाणी म्हणतो. FRBM ऍक्टनी पण ते सांगितलेलं आहे. आपण जेवढी मोठी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांचं बघा. म्हणजे अगदी काल कोणी तेलंगणाचा या ठिकाणी उल्लेख केला की तेलंगणाचं पर कॅपिटा आपल्यापेक्षा जास्त आहेच कारण हैदराबाद त्यांना मिळालंय. पण त्यांचाही जो राजकोषीय तूट आहे ती 3.5% आहे. 3%च्या आत नाही आहे. महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना चालवली, शेतकऱ्यांना मोफत वीज दिली, हे सगळं करूनही राजकोषीय तूट आपली 2.78% आहे. 3%च्या आत आहे. आणि दुसरं महसुली तूट. म्हणजे आपण जर महसुली तुटीचा विचार केला तर तीही 1%पेक्षा कमी असली पाहिजे असल्या आपल्या FRBMने सांगितलेलं आहे. आपली महसुली तूट 1%च्या आत ठेवण्यात आपल्याला जे यश आलेलं आहे ते याही वर्षी आलेलं आहे. आणि आपण विचार केला तर अगदी 19-20चा काळ आपण बघितला तेव्हाही आपण 41,000 कोटीची महसुली तूट होती. ती आता 40,000 कोटीवर आपण आणली आहे. एकूण अर्थव्यवस्था वाढवून देखील. त्यामुळे त्याही बाबतीत मला असं वाटतं की जो फिस्कल प्रुडन्स आहे तो आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू शकलो. आणि मग महसुली जमा राज्यामध्ये जी महसुली जमा आहे ती 13-14 साली आपली महसुली जमा किती असायची? ती असायची 1,55,000 कोटी रुपये. मी राऊंड फिगर करतोय, ते बाकी शिल्लक सोडून देतो. 1,55,000 कोटी रुपयावरनं ती 6,16,000 कोटी रुपयांवर 10 वर्षामध्ये पोहोचली. आणि कर्जाचं प्रमाण देखील हे आपण जर म्हटलं साधारणपणे त्यात काही फार फरक नाही आहे. 13-14 साली हे प्रमाण 16.90% म्हणजे 17% होतं, ते 18.5%वर गेलंय. त्यामुळे आपण जर, आणि हे जाण्याचं मेन कारण आहे
2 कोविडचे वर्ष आहेत की ज्या 2 कोविडच्या वर्षांमध्ये आपल्याला अतिरिक्त कर्ज घेण्याची परमिशन मिळाली आणि ते अतिरिक्त कर्ज आपण घेतलं, पण काही हरकत नाही. त्यासोबत आता भांडवली खर्च, कारण आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की तुम्ही कर्ज तर एवढं घेताय, भांडवली खर्चात काही वाढ झाली आहे की नाही. भांडवली खर्च केला तरच राज्य त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं टिकणार आहे. आणि म्हणून 13-14 साली आपला भांडवली खर्च होता वर्षाला 25,129 कोटी. 25,129 कोटी. आता तो किती झालाय? आता तो झाला आहे पॅरास्टेटल सहित 2 लाख कोटी. आणि अगदी प्युअरली पॅरास्टेटलचा आपण का पकडतो की ज्यांना आपण कर्जाची हमी दिली आहे आणि त्यांचं कर्ज करता आपण अकाउंट फॉर करतो आणि त्याचे पैसे देखील आपण आरबीआयला भरतो, त्यामुळे आपल्या कर्जात ते दिसतात. त्यांच्या सहित तो 2 लाख कोटी आहे आणि त्यांना काढूनही टाकलं. म्हणजे उदाहरणादाखल MSRDC किंवा अजून असे आपले जे पॅरास्टेटल्स आहेत ते काढून टाकले तरीही आपला खर्च 1,17,376 कोटी रुपये. म्हणजे 25,000 कोटीवरनं आम्ही 2 लाख कोटीवर पोहोचलोय 10 वर्षांमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या तुलनेनं कर्ज वाढल्या त्याच्या कितीतरी पट तुलनेनं आपण भांडवली गुंतवणूक या ठिकाणी वाढवलेली आहे. प्रभूसाहेब आमचे म्हणाले राज्यावर कर्ज अधिक आहे, तर मी म्हटलं आपण सोप्या शब्दात सांगावं. प्रभूसाहेब, मी तुमचं निवडणुकीचं ॲफिडेव्हिट बघितलं. तुमच्या निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये तुमची संपत्ती 14 कोटी आहे आणि तुमच्यावर दायित्व म्हणजे कर्जच म्हणू त्याला हे 3,54,00,000 आहे. आता हे दायित्वाचा विचार केला तर तुमच्यावर दायित्व किती आहे? 25.28% आणि महाराष्ट्रावर 18%. आता या दायित्वाने मला सांगा तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार का? नाहीच, शक्यच नाही आहे. अरे आमच्यासारखे मित्र आहेत तुमच्यासोबत, काय चिंता करता, पण नाहीच. म्हणून म्हटलं सोप्या शब्दात लक्षात घ्या की जसं हे कर्ज घेतल्यामुळे तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार नाही, तुम्ही कर्जबाजारी होणार नाही, ती परिस्थिती महाराष्ट्राची तुमच्यापेक्षा थोडी उत्तम आहे.